सणासुदीच्या काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विक्री होणाऱ्या पेढे, खवा, मिठाई, दूध आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी कोल्हापुरात विशेष अन्न सुरक्षा तपासणी मोहीम राबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या असामाजिक घटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने हॉटेल, बेकरी, मिठाईची दुकाने आणि खाद्यपदार्थ उत्पादकांवर अचानक धाडी टाकून गुणवत्ता चाचणी करावी अशी आग्रही मागणी केली जात आहे. यामुळे भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विक्रीला आळा बसून ग्राहकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळेल. नमस्कार, मी निलेश बनसोडे. आज जर महाराष्ट्रभर बघितलं तर अन्न औषध प्रशासनाचे जे मुख्य अधिकारी आहेत तुकाराम मुंडे साहेब यांनी महाराष्ट्रात हॉटेल व्यावसायिक असतील, बेकरी प्रोडक्ट असतील, त्यांच्या खाद्यपदार्थांची जी आता पण असतील त्यांच्यावर कारवाईचा धडाका लावलेला आहे. महाराष्ट्रात इतक्या अन्न विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी धास्ती इतकी घेतलेली आहे तुकाराम मुंडे. मात्र कोल्हापूरच्या या अन्न औषध प्रशासनाने कोणतीच त्यांची दखल घेतलेली नाही असं दिसून येतं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कुठेही कारवाई होताना दिसून येत नाही. अनेक ठिकाणी जैसे ते परिस्थिती आहे. मात्र आता आजपासून श्रावण चालू होतं. हे गणेश उत्सव ते दिवाळीपर्यंत अनेक बेकरी पदार्थ, लाडू असतील, मिठाई असेल, पेढे असतील, बर्फी असतील याचं मोठ्या प्रमाणात विक्री होत असते आणि अशातच काळा बाजारच्या